महापालिकेच्या दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त भालचंद्र घुगे यांना मारहाण करण्यात आलेली आहे। अनधिकृत बांधकामाविरोधात कारवाई करताना मारहाण झाली आहे। मारहाण करणाऱ्या दोघांना तात्काळ पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। डायघर पोलीस ठाण्यामध्ये या दोघांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। या क्षणाची आपण मोठी बातमी बघतोय। ठाणे महापालिकेच्या दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त भालचंद्र घुगे यांना मारहाण करण्यात आलेली आहे। तर अनधिकृत बांधकाम प्रकरणी ही कारवाई सुरू होते। कारवाईनंतर त्यांना मारहाण करण्यात आलेली आहे। भालचंद्र घुगे यांना मारहाण करण्यात आली। अनधिकृत बांधकामाविरोधात कारवाई सुरू होती, या दरम्यान ही मारहाण झाली आहे। मारहाण करणाऱ्या दोघांना तात्काळ पोलिसांनी ताब्यात घेतलंय। डायघर पोलीस ठाण्यात या दोघांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। ठाणे महापालिकेच्या दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त आहेत भालचंद्र घुगे यांना मारहाण करण्यात आलेली आहे। आपण पाहतो या ठिकाणी कारवाई खरं तर सुरू होते। कारवाईच्या दरम्यान दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त भालचंद्र घुगे यांना मारहाण करण्यात आली आहे। मारहाण करणाऱ्यांना सध्या ताब्यात घेण्यात आलेलं आहे। आमचे प्रतिनिधी प्रेम मोरे सध्या आपल्या सोबत आहेत। काय नेमकी घटना घडलेली आहे, त्यांना मारहाण करण्यात आलेली आहे? नक्कीच आपण पाहिलं तर ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे वाढलेलं पाहायला मिळतात। कुठेतरी कोर्टाच्या आदेशानुसार ठाणे महानगरपालिकेचे अतिक्रमण विभागाची टीम असेल किंवा अधिकारी असतील कारवाईसाठी जे आहेत ते आता कारवाई करताना पाहायला मिळत आहेत। परंतु आपण जर पाहिलं तर ठाणे महानगरपालिकेचे दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त भालचंद्र घुगे यांच्यावर जे आहे डायगर येथे भूमाफियांनी हल्ला केला। अनधिकृत बांधकामावर कारवाई करत असताना घुगे यांच्यावर हल्ला झाला। स्थानिक पोलिसांनी तात्काळ हल्लेखोरांना ताब्यात घेतलेला आहे। याआधी देखील अशा प्रकारचे हल्ले जे आहेत ते ठाणे महानगरपालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकाम असेल किंवा अतिक्रमण विभागाचे अधिकारी असेल त्यांच्यावर सुद्धा हल्ले झालेले पाहायला मिळेल। 1.5 वर्षापूर्वी दिव्याचे तत्कालीन सहाय्यक आयुक्त अक्षय गुडदे यांच्यावरही अशाच पद्धतीने कारवाई दरम्यान हल्ला निश्चितपणे त्यामुळे हल्लेखोरांवरती काय कारवाई होते पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।